अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी अकोल्यात आक्रमक. जिल्हा अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना दिले निवेदन. अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी. आरोपीला हे कृत्य करावयास लावणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस दाखल करून तात्काळ आरोपीला शिक्षा करावी. अशा आरोपीचे सार्वजनिक ठिकाणी एन्काउंटर करण्यात यावे. देशातील महापुरुषांच्या अवमानाच्या घटना थांबवायच्या असतील तर आरोपीला सार्वजनिक मारले पाहिजे. अशा विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्याकडून आंदोलन करून अकोला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान यावेळी वंचित बहुजन आघाडीच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्याकडून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवेदन अमृतसर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि त्याचबरोबर संविधानाची प्रतिमा जाळण्याचा प्रकार घडलेला आहे. खरं तर हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि तो देशावर झालेला आहे. देशाची राज्यघटना जाणे हा दहशतवादी कृत्य आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड ही सुद्धा दहशतवादी कृत्य आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये अशी मागणी केलेली आहे अकोला जिल्ह्याच्या वतीने की ज्या दहशतवाद्याने हे कृत्य केलेलं आहे त्याचा सार्वजनिकरित्या एन्काउंटर झाला पाहिजे. देशातल्या ह्या अवमानाच्या घटना थांबवायच्या असतील आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान आणि देशाची घटना ही कायम ठेवायची असेल तर अशा लोकांना रस्त्यावर काढून मारणे हा एकमेव उपाय आहे आणि तशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे.